तेल खरेदी करतील म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावं. भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे. कारण गेले 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत. आम्ही लढतो आहोत. इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयी लढले, पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं. आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. काल संसदेमध्ये पेहलगाव हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली. खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी. आणि आज ज्या प्रकारचं टेरिफ भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाहाकार माजवलेला आहे, भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का? वयाची 75 व्हायची वाट कसली पाहताय? नेतृत्व तुम्ही आता ज्यांना हा देश कळतोय, देशाची अर्थव्यवस्था कळते आहे, त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सर, काल ऑपरेशन सिंधूर राज्यसभेत चर्चा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही. मोदी हे भारतातच डोकावायला तयार नाहीत. भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं. कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षानं सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकते. तर मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द